नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये मी श्रद्धा पुन्हा हजर आहे एक आणखी छान नवीन एपिसोड. आणि आजच्या एपिसोड मध्ये गेस्ट आहे श्रीमती मनीषा चांदूका. यांचे मागे लागोपाठ एपिसोड झाले होते, मध्ये थोडा गॅप झाला आणि पुन्हा त्या घेऊन आल्या आहे खूपच छान टॉपिक. आणि आजचा विषय आम्ही घेतला आहे पूजा. पूजा म्हणजे आपण जी रोज देवाची करतो तीच पूजा. पण आपल्याला सगळं वरवरची माहिती असते. आपल्याला डिटेलमध्ये सगळं त्याचे कारण, त्याचा नीट अर्थ हे सगळं माहिती नसतं. म्हणजे जुन्या पिढीला तर नक्कीच माहिती असेल, पण आम्ही लोक आणि आमच्या खालच्या पिढीला तर खूप सगळं म्हणजे एकदम वरवरच असतं आमचं. तर मनीषा साधू काकू खूप छान, नक्कीच मला ही खात्री आहे की खूप छान त्या सगळं सांगणार आहे. आणि पूजेचे प्रकार असतात, विविध प्रकार असतात. म्हणजे आपण ऐकून एक दोन आपल्याला माहिती असतील तरी त्यांचा काय अर्थ आहे, काय कुठकुठल्या प्रकारच्या पूजा असतात त्या आपल्याला मनीषा साधू काकू सांगणार आहे. आणि पूजेमध्ये वापरलं जाणारं साहित्य असतं, पुष्कळशे त्याचे प्रतीक असतात जे आपण देवघरात तर पाहतो, पण त्याच्या मागे कारण काय आहे ते सगळं पण आपल्याला सांगणार आहे. आणि पूजेमध्ये जे उपचार असतात वेगवेगळे, तर ते पण आपण घेणार आहोत. पण त्या एका वेगळ्या एपिसोडमध्ये घेऊ, कारण अर्ध्या तासामध्ये इतकं सगळं खूप वास्ट टॉपिक आहे, सगळं अर्ध्या तासामध्ये कव्हर करणं शक्यच नाही. म्हणून पाहू कसा एपिसोड होतोय त्या हिशोबाने ठरवू. मी आता इन्व्हाइट करते मनीषा साधू काकू यांना. नमस्कार काकू. नमस्कार नमस्कार. एकदा पुन्हा तुमचं मी स्वागत करते सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपण धन्यवाद. पुन्हा एक खूप छान नवीन टॉपिक घेऊन म्हणजे आलो आहोत. आणि हम्म आजचं टॉपिक म्हणजे पूजा. तर हम्म मी जसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की पूजा सगळेच करतात, पण पुष्कळदा असं होतं की पूजा करतो तर आहे, पण आपल्याला त्याच्या मागचं जे, जसं मागच्या वेळेस पण मी म्हटलं होतं की डीप मिनिंग, त्याचा अर्थ काय आहे प्रत्येक कारण गोष्टीचा, हा. ते आपल्याला माहिती नसतं. आणि हम्म लहानपणापासून पाहिलंय म्हणून आपण पुष्कळ गोष्टी करत असतो. करत पण असतो, त्याचं अनुकरण काय करतो. अर्थ, हा त्याचा हम्म, अर्थ काय आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला पुष्कळदा म्हणजे माहिती नसतं. तर बरोबर. पहिलाच प्रश्न माझा हाच आहे की पूजा म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय आहे पूजेचा. छान. आपण आता सुरू करू. आपल्या रोजच्या कर्मकांडातील एक महत्वाचं सत्कर्म म्हणजे पूजा आहे. ही आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे. आपल्या घरी, प्रत्येकीच्या घरी ही पूजा होते. आणि सकाळी उठून सुचित घरातली कोणीतरी वडीलधारी मंडळी, कधी वडील, आजी, आजोबा, आई, कोणीतरी पूजा करत असतं. आणि हे आपल्या लहानपणापासूनच पाहण्यात आहे. पण ही का करायची? तर आपल्या उपास्याप्रती, देवाप्रती, गुरुप्रती श्रद्धा व्यक्त करण्याची ही पूजा. स्वतःमधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा हा एक प्रवासच आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठीची ही पूजा. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहाने करण्यासाठी तो एक सहज, सोपा, सुंदर असा मार्ग आहे. त्यात मनन, चिंतन, समर्पण ही सर्व भावना असते. कुटुंबाच्या कल्याणाची भावना त्यामागे आहेच बरं का. मनशांती मिळते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि या अनेक कारणांसाठी आपण पूजा करत असतो. पण त्यात एक असा मुलांच्या मनात प्रश्न येईल, नवीन पिढीच्या, की आता आपण तर म्हणतो की सर्व प्राणी मात्रात देव आहे. मग देव, सर्व प्राणी मात्रात देव आहे, तर मग देवळात किंवा घरीच देवघरात पूजा का करायची? सर्व प्राणी मात्रात तर देव आहेच. तर मी त्याला असं सांगेन की तर वारा हा उन्हातही वाहतो, पण त्याचा हम्म. आनंद आपल्याला केव्हा मिळतो? सावलीत बसल्यावर मिळतो. किंवा घरामध्ये वारा हा. आहे आपल्या, पण जेव्हा पंखा हम्म. फिरतो तेव्हा त्या वाऱ्याची जाणीव आपल्याला होते. तसंच देव चराचरात जरी असला तरी त्याचा आनंद मंदिरात किंवा घरच्या देवघरातच मिळतो. कारण तिथे ते वातावरण, धुपाचा सुवास, रंगीबेरंगी फुलं, हे जे सर्व आहे ते मन आपलं प्रसन्न करत असतात. हम्म. तर पूजा म्हणजे आपण देवाला आणखीन जवळून ओळखण्यासाठी, म्हणजे देवाच्या आणखीन हो, जवळ जाण्यासाठी मला वाटतं जवळ एक खूप छान जाण्यासाठी माध्यम, बरोबर. एक छान. छान माध्यम आहे. आणि जसं तुम्ही बोलला की मनशांती मिळते, आणि खरंच म्हणजे ज्या दिवशी पूजा नाही करत त्या दिवशी एक मनाला रुखरुख हो, लागलेली असते की चुकल्या आज चुकल्यासारखं वाटतं, असं काहीतरी, वाटतं काहीतरी मोठं हो, राहून गेलं. हा. काहीतरी राहून गेलंय. खरी गोष्ट आहे. तर पूजेचे प्रकार म्हणजे माझ्या पण वाचनात असं आलेलं आहे की जसं मानस पूजा म्हणतो आपण किंवा हा. पंचोपचार पूजा म्हणतो, तर असे आणखीन कुठले कुठले प्रकार असतात?
आहे ना. पूजेचे प्रकार म्हणजे पहिलीच पार्थिव पूजा आहे. या पार्थिव पूजामध्ये मूर्ती किंवा लिंग हे मातीचं किंवा वाळूचं असतं. आता आपल्याकडे गणपती येतील, गणपतीची मूर्ती मांडतो, नवरात्रात देवीच्या मूर्ती मांडतात, या शाडूच्या मातीपासूनच तयार केलेल्या असतात. त्याची स्थापना करायची, त्याची षोडोपचार पूजा करायची, ही पार्थिव पूजा. पण ती षोडोपचार पूजेसाठी मात्र मंत्र लागतात आणि मग ही मंत्र सांगायला आपण गुरुजींना सुद्धा आमंत्रित करत असतो. पार्थिव पूजा अजून एक प्रकारची म्हणजे वाळूचं लिंग तयार करायचं. बहुतेक पार्थिव पूजा या शिवाच्या असतात. तर नागपूरकडे हरतालका म्हटलं की वाळूचं ताटीमध्ये एका त्याच्यामध्ये वाळूचं लिंग तयार करायचं आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं. किंवा एक व्रत सुद्धा पार्थिव पूजेचं आहे बरं का. आमच्या पाहण्यात माझ्या एक स्त्री होत्या, रोज ताटलीमध्ये रोज न चुकता वर्षभर हे असं वाळूचं लिंग काढायचं, त्याची पूजा करायची, त्याला रोज बेलाचं पान व्हायचं आणि तेव्हाच्या तेव्हाच पूजा झाली की ते लिंग विसर्जित करायचं. अतिशय कठीण असं हे व्रत आहे, व्रतच आहे ते. आणि असं करणाऱ्याही स्त्रिया जुन्या काळात होत्या. पार्थिव पूजा त्याला असं म्हणायचं. दुसरा प्रकार म्हणजे प्रासंगिक पूजा. प्रसंगानुसार आपण जी करतो, जसं घरी सत्यनारायण आहे किंवा नवरात्रात किंवा काही आपण देवीचा अभिषेक करतो विशेष, ज्यामध्ये आपण देव आपल्या घरच्या देवघरातल्या मूर्ती पूजेसाठी घेत असतो, उचलून आणत असतो आणि त्याला पण षोडोपचार पूजा करतो, गुरुजींना बोलावतो मंत्र म्हणून. पण त्याचं विसर्जन पाण्यात करत नाही, तर आपण त्याच्यात दुसऱ्या दिवशी मंत्रवलेली अक्षद टाकून ती पुन्हा मूर्ती आपल्या देवघरात उचलून ठेवतो. ही प्रासंगिक पूजा. नंतरची आहे पंचोपचार पूजा. ही आपली रोजची पूजा. पंच उपचार, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य, या 5 उपचारांनी केलेली जी पूजा ती पंचोपचार पूजा. आणि एक एक उपचार म्हणजे एक एक पंचमहाभूताचं प्रतीक आहे बरं का. शरीरातील पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने त्या त्या तत्वाची वृद्धी होते आणि आपला जीवशिव ऐक्य घडवून आणण्यास ही पूजा पंचोपचार पूजा सहाय्यभूत ठरते आणि म्हणून घरी रोजची ही पूजा आपण करत असतो. नंतरचा प्रकार आहे मानस पूजा. मानस म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. बाह्य कर्मकांड अत्तर पाहिजे, धूप पाहिजे, दीप पाहिजे, नैवेद्य पाहिजे, काही नाही. मनानेच सर्व काही देवाला अर्पण करायचं आणि ती आपल्यात केलेली देवतेची किंवा गुरूंची पूजा. बहुतांशी मानस पूजा या सहज शिवाच्या आहेत, पण आता मात्र अनेक देवी देवता सद्गुरूंच्या मानस पूजा निघाल्या आहेत किंवा आल्या आहेत. त्यांचे पद असतात, त्याचे ती पद आता लोक म्हणतात. इष्ट देवतेचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, ही पूजा म्हणजे मानस पूजा. ही करण्यासाठी नाही आहे, तर ती अनुभवायची आहे. शांत बसून मनातल्या मनात डोळे मिटून ही आपल्याला अनुभव करायचा या पूजेचा. कुठल्याही सामुग्रीचा वापर यात करायचा नाही. मनानेच सर्व उपचार करायचे. म्हणजे तेवढ्या वेळ मनाला तिथे एकाग्र करून ठेवावं लागतं. अवघड आहे, पण खरी पूजा हीच आहे. दिसायला अतिशय सोपी, पण करायला कठीण. म्हणतात ना, माला फिरे कर माही, जिभ फिरे मुख माही, मनवा तो चहू दिसे फिरे, येतो सुमरण नाही. माळा फिरते, तोंडाने जप चाललाय, मन मात्र सर्वकडे भटकताय. अशा मानस पूजा चालत नाही. कल्पनेनेच अतिशय उत्तम महागड्या अशा वस्तू आपण भगवंताला अर्पण करायचा. काही त्यासाठी पैसा खर्च करण्याचं काम नाही. फक्त त्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि भक्ती हवी. भक्तीवर चित्त स्थिर करायचं. जे अनात्म असत टाकाऊ अग्राह्य त्याज्य आहे, त्याचा सर्व विवेकाने निश्चयपूर्वक त्याग करायचा. त्याच्याबद्दल मनात वैराग्य औदासीन्य धारण करायचं आणि जे अखंड अद्वय आहे असं सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म किंवा ज्याला भगवत स्वरूप म्हणतो किंवा आपल्या गुरुचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आणि ती पूजा करायची. मनानी का करायची? कारण पापे मनानीच होतात. म्हणून मनानी ईश्वराशी तन्मय होणं म्हणजे ही मानस पूजा आहे. नंतरचा आता एक शेवटचा प्रकार आहे, तो म्हणजे षोडशोपचार पूजा. जसं आपण मी म्हंटल की पार्थिव पूजा झाली, प्रासंगिक पूजा झाली, यामध्ये षोडश म्हणजे 16 उपचारांनी ती पूजा पद्धतशीर रीतीने मंत्र म्हणून एकेका उपचाराचे मंत्र आहेत, शास्त्र आहे त्याच्या मागे, आणि ही षोडशोपचार पूजा केली जाते. ही भारतीय संस्कृतीत अतिशय प्रचलित आहे. प्रत्येक उपचाराचे मंत्र आहेत आणि म्हणजे या पूजेच्या 16 पायऱ्या आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. पहिल्यांदा देवांना आवाहन करायचं,
म्हणजे अतिथी म्हणून त्यांना बोलवायचं, त्यांचं स्वागत करायचं. मग स्वागत केल्यावर त्यांना आसन द्यायचं, देवासाठी छान चौरंग मांडायचा, त्याच्यावर खण कापड टाकून त्याची मांडणी करायची पूजेची. आपल्या सर्व लोकांना, मध्यमवर्गीयांना माहिती आहे, कारण आपल्या घरी वारंवार पूजा होत असतात. देवाला उच्चासन देण्यासाठी आपण चौरंग वापरतो आणि आपण मात्र पाठ किंवा आसन घेतो, कारण देवाच्या वरच्या विचार आपण बसायचं नाही, आपण खाली बसायचं आणि देवाला उच्च स्थान द्यायचं. आणि त्याच्यात आसन वापरतो. आसन का वापरायचं? कारण ही जी या मंत्रांनी जी काही स्पंदनं आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, ही जमिनीकडे जाऊ नये, आपल्या शरीराकडे यावी, त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावर व्हावा, म्हणून ही लवकरीचं आसन आपण पूजेमध्ये वापरत असतो. मग आचमन आहे तिसरं. हे पळीत पाणी घ्यायचं, सर्वांना माहिती आहे. त्यात गंध अक्षत फूल करून ते हे करायचं. आणि नंतर आचमन म्हणजे एका पळीने आपल्या हातावर पाणी घेऊन आपण असं घेतो. ते 3दा करायला सांगतात गुरुजी. मी फक्त त्याच्या मागचं टाके, 3दा का करायचं? तर आपलं हे शरीर आहे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, या तिन्ही शरीराच्या शुद्धीसाठी हे 3दा आचमन करायला गुरुजी सांगत असतात. नंतर अर्घ्य, जे पळीमध्ये तुला मी आधी म्हणत होते, ते माझं एक मागे पुढे झाला. पळीत पाणी घेऊन गंध अक्षदा फुल देवाला ताम्हणात घेऊन व्हायचं, हे अर्घ झाले. मग त्याच्यानंतर देवाला स्नान घालायचं, ताम्हणात घ्यायचं. नंतर स्नान, आणि पाणी थंड नाही वापरायचं, कोमट पाणी देवाच्या नेहमी स्नानासाठी घ्यायचं. मग ते स्नान घालायचं, त्याला पंचामृताचं स्नान घालायचं, काही ठिकाणी फळांच्या रसाचं स्नान घालतात. आणि मग शुद्धोदक स्नान करून त्याला जागेवर म्हणायचं. पण त्या अभिषेकामध्ये सुद्धा पाणी किंवा पंचामृत वाहत असताना त्याला अभिषेक मंत्र म्हटल्या जातात. शिवाचा अभिषेक असेल तर रुद्र महिम्न म्हणतात, देवीचा अभिषेक असेल तर श्री सूक्त, सर्वच पूजेमध्ये पुरुष सूक्त म्हटल्याच जातं. विष्णूचा अभिषेकाला पवमान वापरतात. तर देवतेनुसार वेगळे वेगळे मंत्र आहेत आणि ते मंत्र गुरुजी बरोबर त्या त्या देवतेच्या पूजेच्या वेळेला म्हणत असतात. त्याच्यानंतर वस्त्र आहे. स्नान झालं की कोरडं करायचं शरीर देवाचं, छान नवीन वस्त्र घालायची. देव पुरुष देवता असतील तर त्याला यज्ञोपवीत जानवं घालायचं. आणि देवीची जर पूजा असेल तर तिला सौभाग्य अलंकार घालायचे, मंगळसूत्र आहे, दागिने आहे, हार आहे. आणि त्याच्यानंतर गंध, सुवासिक असं चंदन, मऊ, हाताला स्पर्श करणारं, थंडावा देणारं असं गंध देवाला लावायचं, हळद कुंकू व्हायचं. नंतर पुष्प आलं. पुष्प म्हणजे तर रंगीबेरंगी सुवासिक फुलं, किती सुंदर फुलं असतात, ते पाहूनच आपलं मन प्रसन्न होतं. असे सुंदर फुलं, हार, गजरे देवाला अर्पण करायचे, त्यांना सजवायचं. आणि मग फळं देवासमोर, जी काही ऋतुमानानुसार फळं असतील ती सगळी देवाला समोर ठेवून अर्पण करायची. नंतरचं धूप दीप हा एक आहे त्यांचा उपचार. आता हे उपचार झाले. नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, नमस्कार, प्रदक्षिणा घालायची, मंत्र पुष्पांजली म्हणायची आणि शेवटी हात जोडून प्रार्थना करायची. असे हे षोडशोपचार आहे, 16 उपचार आहेत. यातले काही आपण उपचार पुढे याच्यानंतर पाहणार आहोतच. पण तत्पूर्वी आपण काही प्रतीकांचंही माहिती घेणार आहोत. तर मला असं वाटतं तू काही विचार, कोणते प्रतीक मी सांगावे. मी म्हणजे तेच विचारणार होते. तर आता जसं तुम्ही मानस पूजेचं सांगितलं, ते एक मला ते लक्षात आलं की आपण मानस पूजा, तर तुम्ही एक प्रकार सांगितला की ठरवून तसं करतात. पण पुष्कळदा आपण पण पूजा करताना घरी जसं सत्यनारायण पण करतोय किंवा कुठली पण पूजा करताना कधी काही वस्तू कमी असेल तर ते पण हा, आपण अक्षदा वाहून ते अक्षदाम पण एक मानस. समर्पयामी अक्षदेमध्ये सांगणार आहे. हा, अक्षदाम हा, समर्पयामी पण म्हणतात तसंच की गुरुजी. समजा कधी काही नाहीये, कमी आहे वस्तू, तर कमी ते आपण कमी ती अक्षदा अक्षत भरून देण्यासाठी काढते. हा, बरोबर. ते करू शकतो. हो. आणखीन जसं तुम्ही आता प्रतीकाचं, तर एक सुपारीचं तर सगळ्यांनाच माहिती असतं की आपण सुपारी गणपती करता सुपारीचं पतीसाठी सगळ्यात आधी स्थापना करतो. पण बाकी पण आणखीन असे कुठलं साहित्य आहे आणखीन त्याचं, म्हणजे आता विड्याची पानं ठेवतो, पण आता ते का ठेवतो ते नाही माहिती, कारण मी लहानपणापासून काही पाहिलं सांगते आहे तुला की आता, ते. काही प्रतीक हो, म्हणजे याला आपण साहित्य म्हणतो पूजेचं. बहुतेक तर साहित्य. सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सांगते की आपल्या पूजेमध्ये आपल्या पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला आपण शंख ठेवतो आणि डाव्या बाजूला घंटा ठेवतो. हे शंख घंटा कशासाठी ठेवायची? तर सनातन धर्मात पूजेमध्ये शंखाचं खूप महत्व सांगितलेलं आहे. हा शंख पाण्यात असतो आणि कासवही पाण्यात असतो, म्हणून या शंखाचं आसन कासवाचं असतं. पितळेचं किंवा चांदीचा कासव मिळतो, त्याच्यावर तो शंख ठेवायचा, त्याच्यात पाणी भरून ठेवायचं.
कारण हा शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे आणि जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचा वास आहे आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे श्रीहरी उपस्थित असतातच, नारायणाचा वास आहेच. म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू त्या ठिकाणी उपस्थितच असतात आपल्या घरी, देवघरामध्ये. सौभाग्य, ऐश्वर हे सर्व त्या तिघांच्या सहवासाने आपल्या घरी असणारी आपोआप मिळतं. धनाचं प्रतीक म्हणूनही त्याला ठेवल्या जातं, सुख शांती त्यामुळे आपल्याला मिळते. आता शंखामध्ये दोन प्रकार आहेत. पूजेत ठेवणारा शंख हा लहान छिद्र नसणारा पूर्ण शंख असतो आणि शंख वाजवतात ज्या कंपनाने शंख वाजवल्याने त्या ठिकाणी ध्वनीचे कंपन निर्माण होतात आणि वातावरणात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते. शिवाय जे किडे वगैरे ज्या अवतीभोवती असतात त्या आवाजाने ते निघून जातात. पण वाजवण्याचा शंख हा छिद्र असणारा असतो, त्याला मागे छिद्र असतं, त्याच्यातून ती फुंकर घालून शंख वाजवल्या जातो. आणि सगळ्यांना शंख वाजवता येतो असं नाही बरं, कठीण असतं, कारण छातीमध्ये हवा भरून तो वाजवायला लागतो. नंतर आपल्या डाव्या बाजूला आपण घंटा ठेवतो, ती धातूची असते, पितळ चांदी अशा रीतीची धातूची. मंदिरात मात्र मोठ्या काशाच्या घंट्या असतात आणि ती वाजवून मंदिरात आपण त्या घंटे खालून जात असतो, कारण ती जी पॉझिटिव्ह स्पंदनं निर्माण होतात ती आपली शरीर त्या ऍब्झॉर्ब करतात, आपल्या त्या घेतात आणि मग आपण देवाच्या दर्शनाला जातो. तर घरी सुद्धा आपण जेव्हा घंटी ठेवतो, घंटा ठेवतो, ते एक तर परंपरा म्हणून, नंतर वातावरणात कंपने तयार होतात म्हणून, शिवाय विषाणू जीवाणू जे काही अवतीभवतीच्या त्या घंटेच्या किणकिण किणकिण आवाजाने नाहीसे होतात, दूर पळतात, वातावरण शुद्ध पवित्र होतं. एवढंच नाही तर नकारात्मक शक्ती सुद्धा त्या ठिकाणी येत नाही, सकारात्मक शक्ती आपल्या पूजा करणाऱ्याच्या मध्ये निर्माण होते. त्या मूर्तीमध्ये सुद्धा देवघरातल्या चेतना या घंटेच्या आवाजाने निर्माण होते आणि आपली एक पूजा जी आहे ती अतिशय प्रभावशाली होते, एक आध्यात्मिक भाव निर्माण होतो. आणि म्हणून या शंख घंटेचं महत्व पूजेमध्ये खूप आहे. नंतरच आपण जे प्रतीक घेणार आहोत किंवा ज्याला आपण म्हणतो तो दीप. आता दिवा तर आपल्याकडे आपण देवाजवळही लावतो, पूजेत तेलाचा तुपाचा दोन्ही दिवा लावतो. त्रैलोक्यातील अंधकार नाहीसा करणारा असा हा देव आणि त्याच्यासाठी हा दीप लावायचा. दीप म्हणतो आपण त्याला, पूजेच्या याला दीप म्हणतो. तर दीप हे आता पहा प्रत्येक ठिकाणी या पंचतत्वाचं आपल्या इथे त्या ठिकाणी समावेश आहे. पूजेच्या सामुग्रीमध्ये म्हणा, आपल्या शरीरामध्ये म्हणा, दीप हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे, आत्मज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून आपण म्हणतो दीप ज्योती नमोस्तुते. ती कल्याण करणारी आहे, धनसंपदा देणारी आहे, शत्रुबुद्धीचा विनाश करणारी आहे. प्रकाश आला म्हणजे अंधकार दूर झालाच, म्हणजे सर्व मंगल आणि शुभ होणार हे निश्चित. आपल्या पूर्वजांनी दीपपूजनाला प्राधान्य दिलंय. आज विद्युत रोषणाई कितीही केली, हजारो आपण बल्ब लावून रोषणाई केली, तर त्या एका दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो का? शक्यच नाही. पण आपला एक दिवा मात्र सहस्र दिवे पेटवू शकतो आणि सर्वत्र प्रकाश पसरवू शकतो. म्हणून एक दीप दुसऱ्याच पेटवी अशा रीतीचं त्याचं वर्णन केलं जातं, म्हणून त्याचं महत्व आहे. पत्र आहे, पत्र म्हणजे पत्री. महालक्ष्म्यांना वगैरे तर आपण खूप 16 पत्री हरतालिकेला वापरतो. नवीन नवीन जी काही सुवासिक झाडं आहेत फुलांची त्यांची पत्री व्हायला जाते. पण रोजच्या पूजेमध्ये आपण पाहतो शंकराला बिल्वपत्र, गणेशाला दुर्वा, नारायणाला तुळस अशा रीतीचं आपण पाहतो. आणि कारण त्यामागे काहीतरी औषधी गुणधर्म त्या पत्रीमध्ये, पानांमध्ये आहेत आणि ती पुष्कळ सांगतो म्हणतात तर पुष्कळ त्याचे गुणधर्म आहे प्रत्येकाचे. पण त्यात गुणधर्म औषधी आहेत म्हणून त्याचा नाही पोटात तरी स्पर्शाने सुद्धा त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. म्हणून या पत्री किंवा हे दुर्वा वगैरे आपण व्हायच्या. नंतर असतं पंचामृत. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पंच आपण अभिषेकासाठी वापरतो. तर दूध हे पुष्टीवर्धक आहे, शुभ्रता, तान्ह्या मुलाला सुद्धा आपण दूध पाजतो, शुभ्रता देणारं, पुष्टीवर्धक. दही हे स्नेह दर्शवणारं आणि दह्याचा मुख्य गुण ते लगेच दुसऱ्याला आपल्यासारखं बनवतं. तुम्ही विरजण लावा, कशात टाका की ते दह्यासारखं घट्ट होऊन जातं. तूप स्निग्धता आहे, स्नेह आपल्यामध्ये यावा, हे सर्व देवाचे उपचार आपल्यामधले गुण वाढावे म्हणूनच आहे. मधामध्ये गोडवा आहे, पुष्टीदायक आहे. साखर तर साखरेचा गोडवा आपण म्हणतो, आपल्या जीवनात साखरेचा गोडवा येऊ दे. या सर्व गोष्टींमधून आपण पुष्ट व्हायचं आणि आपल्यामध्ये भक्तिभाव
निर्माण झाला करायचा, हा त्याच्या मागचा सर्व गोष्टींचा वापरामागचा खरा उद्देश आहे. मग तू म्हंटल होतं मग अक्षत, ती अक्षदाचं मी महत्व सांगते की अक्षद म्हणजे काय, तर पूर्ण अखंडित तांदूळ, त्याला देवान्न असंही म्हणतात. पवित्रता अखंडचं हे प्रतीक आहे. कल्याणकारी, समृद्धी, पूर्णता, दिव्यता दर्शवण्यासाठी या अक्षतांचा वापर पूजेत करायला जातो. आयुष्य वृद्धीसाठी सुद्धा याचा वापर म्हणून, तुला माहिती आहे आपण अक्षवण करतो, कपाळाला अक्षद लावतो. कशासाठी, तर आयुष्य वृद्धीचा त्याच्यामध्ये एक गुण आहे. पॉझिटिव्हिटी येते, स्ट्रेस कमी होतो, शांती मिळते. आणि हे तांदूळ जे असतात पूर्ण अखंड तांदूळ, त्याला कुंकू, अष्टगंध किंवा रंग वगैरे लावून या अक्षदा तयार करतात. आणि तू आताच सांगितलं की एखादी जर वस्तू पूजेत कमी असली तर त्याची पूर्णता करण्याचं हे सर्व काही गुण या अक्षदेमध्ये आहे. अक्षत, अक्षद नाही अक्षत. आणि म्हणून गुरुजी म्हणतात अक्षताम समर्पयामी, जर काही नसेल तर त्या ठिकाणी ते अक्षदा सर्व काही आपलं जे कमी आहे पूजेतली ते भरून काढण्याचं गुण त्या अक्षतेमध्ये आहे. नंतर कलशाचं महत्व सांगितलेलं आहे. कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य असे प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्य पूजा ही कलशाच्या सान्निध्यातच होत असते. आपल्या ऋषींनी पहा, पाण्याच्या लहानशा लोट्यात सर्व देव, वेद, समुद्र, नद्या, गायत्री, सावित्री वगैरेची स्थापना करून बिंदूमध्ये सिंधूचं दर्शन घडवलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा या कलशामध्ये पाणी घालतात तर ते जणू काही सर्व गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु असं मंत्र म्हणून त्यात पाणी टाकतात. म्हणजे सर्व नद्यांचं पाणी मी या कलशात देवाच्या स्थापनेच्या आधी टाकतोय असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कलश हे पृथ्वी तत्वाचं, पाणी हे जलतत्वाचं, आंब्याची पाणी वायू तत्वाचं, असे सर्व आपली पंचमहाभूत त्या ठिकाणी आपल्या पूजेच्या वेळेला हजर असतात असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आपण एक प्रतीक पाहणार आहोत, ते म्हणजे नागवेलीची पानं. सुपारी तर आपण पाहिलं, तू बोलली सुरुवातीला गणपतीसाठी आपण सुपारी मांडतो तांदळावर वगैरे, पण ही नागवेलीची पानं, ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो, ही आपण पूजेत का ठेवतो, तर धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत या पानांना सुद्धा फार महत्व आहे. ही आरोग्यासाठीही उपकारक आहेत. असं म्हणतात की याचा आकार हृदयाचा आहे, म्हणजे हृदयापासून पूजा व्हावी म्हणूनही ठेवल्या जातं असंही एका ठिकाणी उल्लेख आहे. या पानांच्या टोकामध्ये लक्ष्मीचा वास, उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा वास, मध्यभागी सरस्वतीचा वास, डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास, मध्ये विष्णूंचा वास, मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो असं म्हणतात. आणि पानाखालचं जे टोक आहे निमुळतं ते मृत्यू देवतेचा वास, आणि देठामध्ये अहंकार देवता, दारिद्र्य लक्ष्मीचा वास आहे असं म्हणतात. म्हणून आपण नेहमी विडा करताना किंवा पान लावताना खालचं टोक आणि वरचं देठ हे काढून टाकत असतो, कारण ते घ्यायचं नाही. तर या पानांमध्ये असे गुणधर्म, देवाचा वास असल्यामुळे ही पानं ठेवतो. शिवाय अनेक औषधी गुणधर्म सुद्धा विड्याच्या पानात आहेत. नैवेद्यानंतर देवाला सुद्धा आपण विडा अर्पण करतो, तांबूल समर्पयामी म्हणून. त्रयोदशी गुण ही विडा तर प्रसिद्धच आहे. मुखशुद्धी, रुचिकारक म्हणून आपण मनुष्यही तो सतत खात असतो. तो तोंड साफ करतो, कफ वात कमी होतो, श्रम परिहार करण्यासाठी अन्न पचवणारा म्हणूनही विडा किंवा हे पान आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. आवाजाची प्रत यांनी चांगली होते, म्हणून तर गायक लोक पहा तू सतत पान खात असतात, कारण आवाजाची प्रत चांगलं करण्याचं गुण या विड्याच्या पानामध्ये किंवा नागवेलीच्या पानामध्ये आहे. त्यानंतर आपलं मुख्य जे आहे आपल्या पूजेमध्ये असतं, डाव्या बाजूला आपण ठेवतो याच्या, ते म्हणजे श्रीफळ, नारळ. त्याला श्रीफळ असं म्हणतात कारण त्याचं तेवढंच महत्व आहे. हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे नारळ, म्हणजे पावित्र्याचं, मांगल्याचं, सेवेचं द्योतक असं हे नारळ आहे. पूर्वी पशुबळी देण्याची पद्धत होती पहा यज्ञ यागामध्ये, आता त्याऐवजी काही ठिकाणी नारळ फोडण्याची प्रथा आहे. नारळ फोडणे म्हणजे अहंकार नष्ट करणे. अभिषेकातही नारळाचं पाणी वापरलं, त्यामागे भगवंताला आपल्या वासना समर्पण करणं हाच भाव आहे. पांढरं खोबरं नारळातलं म्हणजे मानवी मन, जे भगवत स्पर्शानं पुनीत होतं, आणि म्हणूनच हे खोबरं प्रसाद म्हणून आपण वाटत असतो. नारळ निष्काम सेवेचं सुद्धा प्रतीक आहे. नारळाला 3 डोळे असतात, त्रिनेत्री शिवाचं प्रतीक म्हणून सुद्धा त्याचं पूजेत महत्व आहे.
नारळ देणारा आणि घेणारा दोघेही पवित्र होतात. तू पहा, आपल्याकडे सीमंतपूजनाला एक विधी आहे. काका काका, मामा मामा यांची गळाभेट करतात. माहितीये का हे. तुला? तुला माहिती? हो तर हो, त्यामध्ये आमच्याकडे पण. सुद्धा ते एकमेकांना नारळ देण्याची प्रथा आहे. काकाने गळाभेट दोघां- करायची, की परत. एकमेकांना नारळ देणं घेणं करायचं. तर हे दोघंही पवित्र करणारे म्हणून, किंवा घेणारा देणारा दोघेही पवित्र आहे आणि गळाभेट करून त्या एकमेकांचा परिचय करून घेत असतात. त्याच्यानंतरच आपलं जे हे आहे ते आहे भस्म किंवा अंगारा. आता आपण आवडलोय, पण पूर्वीच्या जेव्हा आपले आजोबा वगैरे तुला आठवायची, ते असं तीन तीन बोटाने भस्म अंगाला लावून दंडाला, छातीला, आणि मग पूजेला सुरुवात करत असत. तर जगातील सर्व पदार्थ अग्नीत जळून भस्म होतात. भस्म हे जीवनाचं सार आहे खरं म्हणजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू मनाच्या अग्नीमध्ये जाळून टाकायचे. त्याचं भस्म होईल, ते जीवनाचं सार आहे, अमृत आहे. म्हणून शिव सदैव भस्म लावतात. भस्म लावले की कोणतेही पाप स्पर्श करू शकत नाही असं समजतात. म्हणून साऊथ इंडियन पहा, भस्म लावल्याशिवाय राहत नाही. बाहेर निघताना प्रत्येक लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत भस्म त्यांच्या कपड्यांना, लाजही वाटत नाही. मोठ्या मोठ्या मीटिंग असो, कुठेही जायचं असो, ते भस्म हा. लावून आपले आणि थंडीपासूनही हे भस्म संरक्षण करतं. आपण कुंभात पाहिलंच, हे सर्व नागा साधू वगैरे एवढाले भस्म भासून तिथे असायचे एवढ्या थंडीमध्ये उघडे वगैरे, कारण ते भस्म हे आपल्याला थंडीपासून संरक्षण करीत असतं. असे हे सर्व प्रतीक, ज्याला म्हणू पूजेतले साधन, याच्यात पुष्कळ आहेत. पण आपण वेळेअभावी काही ठराविकच या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करतोय. तेव्हा अशा रीतीने सर्व या प्रतीकांची माहिती मी तुला आज इथेच सांगते. छान काकू. आणखी भस्म जे तुम्ही म्हटलं, तर आपण त्याला अंगारा म्हणतो, की म्हणजे अंगारा, लहान मुलांना पण आपण, की थोडं जे अगदी न्यू बॉर्न पण असतात, की काही पण होतं तर रामरक्षा सगळ्यात म्हणून, आई. रामरक्षा म्हणून हो. त्याचा अंगारा संरक्षण म्हणून लावतात. हा. तर सगळ्यात आधी म्हणजे आईचं हेच असतं, की आजी आई की कपाळाला मुलांच्या अंगारा लावला की बरं वाटेल. आणि खरंच म्हणजे त्याची बरोबर. तशीच प्रतीती पण येते, की छान वाटतं. तर खूप छान तुम्ही सगळं सगळं सांगितलं. पण आता ह्याच्यानंतरचं जे आपलं होतं म्हणजे पूजेचे जे उपचार, तर ते तुम्ही पंचोपचार आणि षोडशोपचार पूजेमध्ये तुम्ही शॉर्ट मध्ये सांगितलंच होतं. पण मला असं वाटतं की आपण ह्याच्याकरता एक वेगळाच एपिसोड केला पाहिजे, की पूजेचे चालेल. उपचार म्हणजे पुष्कळ कारण ते सगळं जरा सविस्तर नैवेद्य. सांगायचं आहे मला. ते सगळं हो. सविस्तर सांगायचं आहे. हा. नैवेद्य, आरती आणि जे पण सगळं म्हणजे हो त्याच्यात असतं, तर एक एक टॉपिक म्हणजे खरं तर अर्धा तास खूपच कमी आहे या हो, सगळ्या करता. खूप तर आपण शॉर्ट एक मध्ये वेगळं. सांगितलं. पुष्कळ साहित्य लागतं पूजेला, पण आता म्हटलं माहिती आहेच आपल्याला, हो. सगळ्यांनाच माहिती असतं. पण तरी एखादा मुख्य पॉइंट पण. कुठेतरी नवीन असतो किंवा नवीन पिढीला माहिती नसतं, त्यासाठी म्हणून ही माहिती मी दिली तुला. खरंच तर मला असं वाटतं की आय होप की हा म्हणजे पॉडकास्ट सगळ्यांनीच पाहिला पाहिजे. म्हणजे ज्यांना माहिती आहे ते तर चांगलंच आहे, पण नाही माहिती आहे त्यांना पण पुष्कळ माहिती मिळेल ह्याच्याने. आणि तुम्ही पण म्हणजे इतकं छान तुम्ही सगळं सांगता. तुमचं स्वतःचं लेखन इतकं छान आहे, वाचन इतकं तुमचं आहे सगळं, त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत ते पोहोचतंय. आणखीन फक्त एकदा मी तुम्हाला म्हटलं आणि तुम्ही खरंच वेळ काढला, इतकं तयार झाला. आणि लोक पण विचारतात की म्हणजे काकूंचे एपिसोड येत होते आणि आता इतका गॅप झाला, तर आपल्याला आज हा एपिसोड झाला. आणि आता आपण उपचार, पूजेचे उपचारांबद्दल नक्कीच एपिसोड ह्याचा पुढच्याच पुढचा भागात पुढचा पण एपिसोड करू घेऊ, आपण. कारण ते जरा तर आता सविस्तर बोलायचं आहे, त्यामुळे हो हो, तर सविस्तर. तुम्हाला आता आणखीन काही आमच्या ऑडियन्स करता काही बोलायचं असेल तर ते तुम्ही बोला आणि मग आपण निरोप घेऊ. नाही, ऑडियन्सला मी काय सांगणार बाई, त्यांनी सगळे सगळे त्याच्यामध्ये आपले सगळेच आपापल्या परी पूजा करत असतात श्रद्धेनी. गुरूंची, देवांची पूजा अर्चा आपल्या लोकांमध्ये असतच, हे आहेच, घरोघरी हो. आहेच. नाही असं नाही. जसं नाही काही झालं तरी आपल्याला चुटपुट लागते मनाला. जर आज एखाद दिवशी उशीर झाला तरी चुटपुट लागते, नाही झाली हो. तर दिवसभर रुखरुख लागते, की अरे आज पूजा राहिली, आज पूजा राहिली. म्हणजे उठल्यापासून बघ तू, की आपण इतकी घरातली कामं असतात, पण तयारी. पूजा माहित नाही आपल्या पूजा नाही झाली, आज पूजा नाही झाली, पूजा करायची आहे. हे जे आपलं भजन सकाळपासून चालले असतं, पूजा पूजा, कारण तो एक महत्वाचा विधी आहे आपल्याला आनंद देण्यासाठी, समाधान देण्यासाठी, आत्मिक बळ देण्यासाठी. ही पूजा हो. देवाची आवश्यक आहे. तो देव तिथे आहे हे आपण सगुण रूप समजतो, ऍक्च्युली तो निर्गुण निराकार आहे. पण हो. आपण त्या मूर्ती स्थापून त्याचं सगुण रूप जेव्हा आपल्या मनात ठसेल, तेव्हा आपण निर्गुणाकडे वळू ना. सगुणाची पूजा आधी करणं महत्वाचं आहे, तेव्हा आपण निर्गुणाकडे पोहोचू. ही तर आपली पहिलीच पायरी आहे.
म्हणून ती पूजा करायची. देव डोळ्यासमोर आणायच्या, कुठेतरी मूर्ती, देवता, फोटो देवासमोर समोर ठेवायचा, की ज्याच्या थ्रू आपण अजून पुढच्या पायरीवर जाऊ शकू. खरंच खूप छान. म्हणजे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये. म्हणजे मी लहान असताना आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि तिथे ते बाई आली होती, त्यांनी विचारलं की आप पूजा करते हो रोज? ती बाई म्हणाली की हा. म्हणजे आता मला आठवलं जस्ट आहे म्हणून मी शेअर करते. ती म्हणाली की हा करते हूँ मैं. तो म्हणे आंघोळ घालता तुम्ही देवांना? तर म्हणे की हा मी असं पाण्यात, म्हणजे तिचे शब्द सांगते मी, की हा मी असं पाण्यात काढून आणि देवाऱ्यात ठेवते. तर त्यांनी विचारलं की पुसत नाही तुम्ही? तर म्हणे नाही पुसतं. म्हणजे मला, मी तर लहान होते पण मला अजून पण आठवतंय. तर ते म्हणे की का तुम्ही स्वतः आंघोळ केल्यानंतर अंग पुसता की नाही, की असंच ओले ओले फिरता? तर म्हणजे तेव्हा मला हे होतं. मग ते म्हणाले तुम्ही सगळ्या गोष्टींकरता वेळ आपल्यासारख्या काढा. भावना समजायच्या. हो. तर सगळ्या गोष्टींकरता वेळ काढा, पण पूजे करा. किती वेळ लागतो पूजा? जर तुम्ही खूप रोज आपण काही षोडशोपचार पूजा करत नाही, तर 10-15 मिनिटं देव फक्त देव देवाला द्या. म्हणतच नाही मला इतके सोपस्कार करा. हो. अगं दोन हस्तक आणि एक मस्तक एवढं जरी बस. देवासमोर नम्रतेनी, श्रद्धेनी, विश्वासाने, की तू आहेस बाबा, असं म्हणून दोन हस्तक आणि एक मस्तक एवढं जरी त्याच्या पुढे टेकवलं, तरी खूप पूजा झाली. म्हणजे की आपण येस. म्हणतात ना, हे लोक वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, सकाळी जा रे, पण सकाळी तुम्ही नाश्ता करता, आंघोळ करता, सगळ्याच त्यानंतर दोन कामांमध्ये. हात आणि दोन, एक क्षणभर तुम्हाला तिथे उभं राहायला तेवढाही वेळ नसतो का? काढतो म्हटलं तर निघतो वेळ. पण आपल्या संस्कारामध्ये आपल्या इथली मुलं म्हणा, माणसं म्हणा, असं होत नाही, नमस्कार केले बाहेर पडत नाहीत. एवढे आपले अजून संस्कार आहेत आपापल्या आपल्या कुटुंबांमध्ये. कारण हे संस्कार असेच वाढत राहो सगळ्यांवरती. हो, अशीच त्याचा इच्छा आहे. हो त्यांचा ना. प्रभाव असो. या सदिच्छे बरोबर आजचा आपण हा एपिसोड आता इथे संपवतो आणि त्याचा सेकंड भाग, पूजेचा सेकंड पार्ट घेऊन आपण लवकरच येऊ मनीषा साधू काकूंबरोबर. तर धन्यवाद काकू, खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या ऑडियन्सला पण खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर ह्या होत्या मनीषा साधू काकू. खरंच खूपच छान. पुन्हा एकदा खूप छान एपिसोड झालेला आहे आजचा पण. आणि मनीषा जाधव काकूंनी जसं मागच्या सगळ्या एपिसोड्स मध्ये खूप छान माहिती दिली सगळ्यांना, तशीच आज पण खूप छान माहिती दिली. आणि जसं आम्ही बोललो की अर्धा तास खरंच खूपच कमी आहे, खूप मोठं टॉपिक आहे. तर आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये पूजेचे जे पण उपचार आहेत त्यांच्याबद्दल काकू आता माहिती देणार आहे. तर नक्की पहा आजचा एपिसोड. तर तुम्ही पाहिला त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद. पण ह्याचा जो सेकंड पार्ट आहे, पुढचा एपिसोड, तो पण नक्की पहा, म्हणजे तुम्हाला अजून छान माहिती मिळेल. सिम्पली स्पिरिच्युअल पाहत राहा.